22 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार व्हावी आणि मवियाच्या 30 जिल्ह्यात एकही उमेदवार न यावा अशी स्थिती होती का महाराष्ट्रात? खरं सांगायचं तर आपण सगळेच महाराष्ट्रात त्या वेगवेगळ्या मतदारसंघात फिरलो आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मी स्वतःही अनेक मतदारसंघात गेलो होतो. खरं सांगायचं तर अशी परिस्थिती मतदारसंघात फिरताना खरं तर बिलकुल दिसत नव्हती. पण निकाल मात्र फार भयंकर लागलेत. तुम्ही म्हटलात तसं 22 जिल्ह्यामध्ये काँग्रेसच नाही आहे, म्हणजे काँग्रेसचा एकही उमेदवार नाही आणि महाविकास आघाडीचा 30 जिल्ह्यांमध्ये एकही आमदार निवडून आलेला नाही. खरं तर परिस्थिती अशी वाटत नव्हती. पण दुसरी बाजू अशी आहे की आपल्याला वाटत नव्हती, पण याचा अर्थ निकाल चुकीचे लागले किंवा काय असं म्हणायचं कारण नाही आहे. म्हणजे मी असं काय म्हणतोय तर आपल्याला अंदाज येत नाही आहे लोकांच्या मनात काय आहे त्याचा अंदाज एक पत्रकार म्हणून, बातमीदार म्हणून आपल्याला कळत नाही आहे. असं माझं स्वतःचं मत या निकालानंतर झालेलं आहे. आपण खरंच किती जरी फिरलो तरी आपण किती लोकांना भेटतो, खरंच लोक मनातलं बोलतात का, हा खरा मला प्रश्न पडला. आणि पत्रकार म्हणून मला खरं वाईट पण वाटलं की आपल्याला खरा अंदाजच नाही करता आला. दुसरा प्रश्न, हा कौल अनेक दशकं सत्तेत असलेल्या लोकांविरोधात मिळतो की मग विरोधकांच्या विरोधात जातो? तुमचा अनुभव काय सांगतो? एक मिनिट. मुळामध्ये काय होतं की आपण बऱ्याच वेळा अँटी इन्कम्बन्सी म्हणतो. अनेक वर्ष सत्तेत आहेत, मग सत्तेत असलेल्या लोकांविषयीची नाराजी असते. पण ही जी निवडणूक होती ना, ह्याची अशी म्हणजे ज्याचा खरंच नेमका ठाव घेता येत नाही अशा अनेक गोष्टी या निवडणुकीत घडलेल्या आहेत. ज्या महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळेल असं वाटत होतं, त्यांना अगदी विरोधी पक्ष नेतासुद्धा होऊ शकत नाही इतकं कमी संख्याबळ त्यांचं झालं आहे. जे सत्तेत होते त्यांच्याविषयी नाराजी होती असं आपण सगळे म्हणत होतो. प्रत्यक्षात त्याचा अंदाज आपल्याला आला नाही आहे. तुझा मूळचा जो प्रश्न आहे की तुम्ही जो विचारला की अनेक वर्ष सत्तेत असलेल्या आघाडीविषयी किंवा सरकारांविषयी पक्षविषयी असं होतं, तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ना, यावेळची संपूर्ण वेगळीच निवडणूक होती. याला अनेक कंगोरे होते. खरं तर मराठा आरक्षणाचा एक मोठा संदर्भ होता. मात्र मराठा आरक्षण इतका प्रचंड त्याचा व्यापक समर्थन त्याला होतं. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ज्यांनी हे आरक्षण आंदोलन उभं केलं, त्यांनी माघार घेतली आणि मग त्यांची जी एकूण फौज होती, म्हणजे मराठा समाजातला तरुण वर्ग होता, तो आपापल्या मार्गाने, आपल्या सोयीच्या मार्गाने, वेगवेगळ्या पक्षात मराठा उमेदवारच होते शेवटी. त्यामुळे त्या मागं तो मतदार मराठा समाज गेला. आणि लाडकी बहीण योजना असेल किंवा भारतीय जनता पक्षानं जे नेरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला, बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे वगैरे, त्याचाही काही परिणाम झाला. ह्या सगळ्या एकत्रित गोष्टींचा परिणाम या निवडणुकीत झाला. त्यामुळं अनेक वर्ष सत्तेत असलेले किंवा आत्ता सत्तेत असलेले असा कुठला भेद त्या अर्थानं राहिला नाही. लोकांना आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटलं ते लोकांनी केलं, असं या खरं तर या निवडणुकीचं, या निकालाचं खरं विश्लेषण करता येईल. आणि दुसरं असं की लाडकी बहीण योजना ही खरं तर सगळ्यात याच्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरली असं म्हणता येईल. म्हणजे मी बटंगे कटंगे, काय एक आहे तो सेफ आहे किंवा मराठा आरक्षण, अशा अनेक गोष्टी आहेतच. मात्र या सगळ्या जी टर्निंग पॉईंट आहे ते माझ्या मते लाडकी बहीण योजना आहे. आणि सगळ्यात मोठं काय आहे तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा माध्यमांच्या लोकांना बिलकुल अंदाज आला नाही आहे. आणि म्हणूनच अनेक वर्ष सत्तेत असतील काय किंवा या 5 वर्षात सत्तेत असतील काय, या म्हणजे अशी कुठल्याच अर्थानं याच्याकडे बघू नये असं मला वाटतं. कारण अनेक गोष्टी याला कारणीभूत ठरल्या. आणि यावेळची निवडणूक ही मला वाटतं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सर्वार्थाने वेगळी निवडणूक होती. म्हणजे इतिहासात यंदाच्या निवडणुकीत अनेक गोष्टी या पहिल्यांदा घडल्याचं दिसतं. जसं की साताऱ्यात राष्ट्रवादी हद्दपार झाली, कोल्हापूर अमरावतीतून काँग्रेस हद्दपार झाले. जिथं गेल्या वेळी भाजपचा एकही आमदार नव्हता त्या जिल्ह्यात यंदा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. तुम्ही कसं बघा? अगदी खरं आहे की आपण पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पवारांचा स्ट्रॉंग आउट होता. पवारांचे जिल्हे होते. सातारा जिल्ह्यासारख्या, म्हणजे सातारा जिल्ह्यात खरं तर पवारांना कधीच अपयश आलेलं नव्हतं. पण हळूहळू त्यांचं ते या जिल्ह्यावरचं जे काय होल्ड होता तो कमी होत गेला आणि या निवडणुकीत त्यांना तिथं काहीच मिळालं नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे पवारांची. अनेक जिल्ह्यांमध्ये सोलापूरने थोडाफार त्यांना आधार दिला आहे. त्यातही मोहिते पाटलांचं राजकारण हे लोकसभेचं होतं, त्यामुळे थोडंफार 4 जागा तिथं आल्या. अदरवाईज सगळ्याच जिल्ह्यामध्ये पवारांची हालत फार वाईट झाली. काँग्रेसचं म्हणाल तर काँग्रेस खरं तर एक विचार आहे. देशामध्ये खरोखरच विचारावर असलेले 2च पक्ष आहेत, एक काँग्रेस आणि एक भाजप. तर काँग्रेस कधीच समूळ नष्ट होऊ शकत नाही आहे आणि होणार पण नाही आहे. तरीसुद्धा गेल्या काही वर्षामध्ये आत्ताचे जे अपयश आपण दिसतं आहे तर तो हिंदुत्वाचा
जो जागर आहे तो वाढत गेला आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व हे कमी पडत गेलं आहे. काँग्रेसची संघटना संपूर्णच विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काँग्रेसची संघटना म्हणून आहे ना ती पूर्ण विफल झालेली आहे, कमकुवत झालेली आहे. आपण पुणे शहराचं उदाहरण घ्या, पुणे जिल्ह्याचं उदाहरण घ्या, पश्चिम महाराष्ट्रातले अनेक जिल्हे घ्या किंवा मराठवाड्यातले अनेक जिल्हे घ्या, तिथं काँग्रेसची संघटना ही समूळ विफल झालेली आहे, समूळ नष्ट होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम हा होतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.